नंदादेवी जहाज आज कांडला बंदरावर दाखल होणार, तर शिवालिक जहाज कालच गुजरातच्या मुंद्रा बंदरामध्ये दाखल. एकूण 92,700 मेट्रिक टन एलपीजी गॅस भारतामध्ये उपलब्ध होणार. जग लाडकी जहाज 80,000 टन कच्चं तेल घेऊन भारताच्या दिशेने रवाना. युएई बंदरावरील भीषण हल्ल्यातून भारताचे हे जहाज थोडक्यात बचावलं. जहाजावरील सर्व भारतीय खलाशी सुखरूप. राज्यात ठिकठिकाणी घरगुती सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा. पुणे, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, नागपूरमध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा. इंधन साठ्यावरून खोटं का बोलताय? गॅस सिलेंडरच्या कमतरता सरकार मान्य का करत नाही? विरोधकांचा सरकारवर निशाणा, तर विरोधकांकडून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण. मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार. गॅस तुटवड्यावर राज्य सरकारचा तोडगा. पेट्रोल पंपावर केरोसिन देणार. आपल्याकडे केरोसिनचा भरपूर साठा. अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा. गॅस आणि तेलाच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका. अनेक ठिकाणी नाश्त्याच्या दरामध्ये वाढ. ठाण्यामध्ये 25 रुपयाला एक वडापाव, 5 रुपयाची वाढ, तर शेगावच्या कचोरीचे दरही 2 रुपयांनी महागले. जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यानंतर विधानसभेत गोंधळ. विरोधकांकडून जितेंद्र आव्हाडांच्या निलंबनाची मागणी, तर चौफेर टीकेनंतर आव्हाडांकडून दिलगिरी व्यक्त. धर्मस्वातंत्र्य विधेयकातून कुठल्याही धर्मावर अन्याय नाही. कुप्रथांना आळा घालण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही विधेयकाला पाठिंबा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये. शिवसेना खासदारांची एकनाथ शिंदेंनी भेट घेतली. अर्थसंकल्पीय कामकाजामध्ये खासदारांच्या भूमिकेबाबत भेट. नरेश म्हस्केंची माहिती. जळगावचा मान उंचावला. चित्रकार राजू बाविस्कर यांचा दिल्लीमध्ये गौरव. काळ्या निळ्या रेषा ठरलं वर्षातील सर्वोत्कृष्ट आत्मचरित्र. गुढीपाडव्यामध्ये आमरस पुरीचा बेत कोलमडणार. हापूस आंब्याचे दर गगनाला भिडले. एपीएमसीमध्ये आंब्याची मर्यादित आवक.